नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी असो किंवा सीटेट असो, तर विटॅमिन्स हा जो चॅप्टर आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. सीटेट साठी हा चॅप्टर खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यावर वारंवार रिपीट प्रश्न होतात आणि टीईटी आपली IBPS ने घेऊ किंवा महाराष्ट्र परिषदने घेऊ, तर तिथे जे आहे ते फक्त परीक्षा पॅटर्न मध्ये चेंज होणार आहे. म्हणजे आपल्याला जे आहे ते अगोदर डायरेक्ट क्वेश्चन येत होते, IBPS ने मात्र घेतल्यानंतर आपल्याला जे आहेत ते उपयोजनात्मक आणि लेंथी क्वेश्चन येणार आहेत. पण थिअरी किंवा हे जे टॉपिक आहेत त्याच्याशीच रिलेटेड येणार आहेत. त्यामुळे आता जे आहे ते आपल्याला हा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण एक्झाम कधीही झाली तरीही आपण त्याच्यासाठी रेडी राहणं गरजेचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आणि सीटेटचं म्हटलं तर सीटेट साठी आपली सप्टेंबर मध्ये एक्झाम आहे आणि हा जो विटॅमिन चॅप्टर आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तसंच आपण एक एक करून दोन्हीसाठी जे कॉमन टॉपिक आहेत त्याचा तर अभ्यास करणारच आहोत, सायन्सची रिलेटेड. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि सीटेटशी रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे जे आहे ते आपण चॅप्टर पाहतोय विटॅमिन्स, जीवनसत्वे. हा जो टॉपिक आहे तो आपल्या सीटेट साठी आणि टीटी साठी पण दोन्हीसाठी पण अत्यंत महत्वाचा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा जो विटॅमिन्स आणि जीवनसत्वे ही जी टर्म आहे ती आपल्याला कुणी इंट्रोड्यूस केली, तर ही जी टर्म आहे ती काश्मीर जे आहे ते काश्मीर फंक यांनी जे आहे ते आपल्याला विटॅमिन्स किंवा जीवनसत्वे ही टर्म आपल्याला इंट्रोड्यूस केली. यामध्ये या विटॅमिन्सचे दोन प्रकार पडतात. एक आहेत पाण्यात विद्राव्य जीवनसत्व म्हणजे वॉटर सोल्युबल. हे इंग्लिश शब्द जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला हे जे आहेत ते आपल्या सीटेट साठी जे आहे ते उपयोगी पडणार आहेत. तर टाइप्स ऑफ वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आणि टाइप्स ऑफ फॅट सोल्युबल व्हिटॅमिन. तर हे वॉटर सोल्युबल कुठले कुठले आहेत, तर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे जे आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत. आणि यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के हे जे आहेत ते आहेत फॅट सोल्युबल. तर ह्याच्या व्हिटॅमिनवर वारंवार सीटेट मध्ये जे आहेत ते प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे आपल्याला एकदम पक्क लक्षात ठेवायचं आहे की वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी आहे आणि फॅट सोल्युबल जे आहे ते व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के हे फॅट सोल्युबल आहे. आता इथे जे आहे ते आपण पाहूया की नावे जे व्हिटॅमिन सी चे वगैरे इम्पॉर्टंट जे नाव असेल किंवा जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती पाहूया. व्हिटॅमिन सी जे आहे त्याला काय म्हणतात, तर ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात. व्हिटॅमिन सी हे ऍस्कॉर्बिक ऍसिड असून ते जे आहे ते गरम केल्याने सहज नष्ट होते, म्हणजे इझिली डिस्ट्रॉयज व्हेन हीटेड. म्हणजे हे जे व्हिटॅमिन सी आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड आहे आणि गरम केल्याने ते इझिली जे आहे ते नष्ट होते. त्यानंतर ब्लड क्लोटिंग म्हणजेच रक्त गोठणे. व्हिटॅमिन के हे जे आहे जीवनसत्व के, तर रक्त गोठण्यामध्ये जे आहे ते मदत करते. आपण टीईटीच्या प्रश्नामध्ये वारंवार हे पाहिलेले आहे. तर रक्त गोठण्याशी संबंधित कुठला आहे, व्हिटॅमिन के आहे. त्यानंतर आहे कोबाल्ट इज फाउंड इन व्हिटॅमिन B12. म्हणजे कोबाल्ट हे जीवनसत्व B12 मध्ये आढळते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे की व्हिटॅमिन ए, डी आर फाउंड इन अबंडन्स इन फिश लिव्हर. म्हणजेच जीवनसत्व ए, डी हे जे आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये माशांच्या यकृतामध्ये जे आहेत ते आढळतात. तर इथे काय सांगितलेलं आहे, व्हिटॅमिन ए आणि डी जे आहे ते माशांच्या यकृतामध्ये फिश लिव्हर मध्ये आढळतात. त्यानंतर आहेत व्हिटॅमिन ए, सी आणि ई हे जे आहेत ते अँटीऑक्सिडंट आहेत. म्हणजेच हे जे आहेत आपल्याला इथे जे व्हिटॅमिन ए, सी आणि ई जे आहेत ते अँटीऑक्सिडंट आहेत. त्यानंतर आहे व्हिटॅमिन सी डिस्ट्रॉय ड्युरिंग कुकिंग. म्हणजेच व्हिटॅमिन सी शिजवताना जे आहे ते नष्ट होते. तर अशा पद्धतीने आपण व्हिटॅमिन्सचे जे आहेत ते इम्पॉर्टंट पॉइंट पाहिलेले आहेत. आता इथे हा अत्यंत महत्वाचा जो आहे तो टेबल आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन दिलेले आहेत आणि त्याच्या जे आहेत ते डिफिशियन्सी डिसीज म्हणजेच या व्हिटॅमिनची कमतरता असल्यानंतर कुठला रोग होतो हे दिलेलं आहे आपल्याला आणि त्याचे लक्षण काय आहेत त्या रोगाचे. तर पहिला व्हिटॅमिन आहे जीवनसत्व ए, व्हिटॅमिन ए. तर गाजर वगैरे खाल्ल्यानं, पालक खाल्ल्यानं आपल्याला व्हिटॅमिन ए भेटते आणि याच्यामुळे जे आहे हे तर आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर आपल्याला लॉस ऑफ व्हिजन, दृष्टी कमी होणे आणि त्यानंतर पुअर व्हिजन त्याचे सिम्पटम्स आहेत. हे लॉस ऑफ व्हिजन इन डार्कनेस म्हणजे नाईट मध्ये आपल्याला रातांधळपणा आपण म्हणतो, रातांधळपणा होतो किंवा पुअर व्हिजन म्हणजे कमी दिसायला लागते. समटाइम्स कम्प्लीट लॉस ऑफ व्हिजन म्हणजे काही वेळेस तर पूर्ण दृष्टीच जाते या व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे.
त्यानंतर आहे व्हिटॅमिन B1 मुळे कुठला होतो, बेरीबेरी हा रोग होतो. तर याचा सिम्पटम्स काय आहे, वीक मसल्स अँड व्हेरी लिटल एनर्जी टू वर्क, म्हणजे स्नायू कमकुवत होतात आणि काम करण्यासाठी जे आहे ते खूपच जे आहे ते ऊर्जा शिल्लक राहत नाही. इथे जे आहे ते आपल्याला मसल्सचं जे आहे ते इमेज दिलेली आहे, लक्षात राहावे म्हणून. त्यानंतर आहे व्हिटॅमिन C. तर याच्यामुळे स्कर्वी हा रोग होतो आणि याच्यात काय होते, तर ब्लिडिंग इन जम्स, म्हणजे हिरड्यातून रक्त येणे, वॉन्ट्स टेक लॉंगर टाइम टू हील, आणि जखमा ज्या आहेत त्या भरायला खूपच जास्त वेळ लागतो या व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे. त्यानंतर आहे व्हिटॅमिन डी. याच्यामुळे रिकेट्स म्हणजे मुडदूस म्हणतो आपण त्याला मराठीत, हा रोग होतो. आणि बोन्स बिकम सॉफ्ट अँड बेंट, म्हणजे हाडे हे जे आहेत ते खूप मऊ होतात आणि वाकडी व्हायला लागतात. त्यानंतर इथे दिलेलं आहे कॅल्शियम, आणि इथे जे आहे ते आपल्याला इमेज मध्ये म्हणजे व्हिटॅमिन सी जे आहे ते लिंबूवर्गीय फळातून आपल्याला भेटते. व्हिटॅमिन B1 हे जे आहे ते दुधातून वगैरे भेटते, आणि त्यानंतर व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून, मछलीमधून भेटते. त्यानंतर कॅल्शियम दुधातून, आणि हे जे चीज याच्यातून भेटते, तर म्हणजे दुग्धजन्य पदार्थातून. आणि याच्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय होते, तर हाडे व दातांची झीज होते. म्हणजेच याचे सिम्पटम्स काय आहेत, मग काय आहेत, तर वीक बोन्स, टूथ डिके, म्हणजेच हाडे कमकुवत होणे आणि दातांची झीज होणे. त्यानंतर आहे आयोडीन. तर हे जे आयोडीन आहे ते आपल्याला मिठातून भेटते, आणि याच्या कमतरतेमुळे गॉयटर होतो. आणि ग्लँड्स इन द नेक अपिअर स्वलन, म्हणजे इथे ही नेक मधली जी ग्लँड आहे ती सुजायला लागते. मेंटल डिसॅबिलिटी इन चिल्ड्रन, म्हणजे मुलांमध्ये मानसिक अक्षमता देखील जाणवू शकते या आयोडीनच्या कमतरतेमुळे. त्यानंतर दुसरं आहे लोह, आयर्न, जे की आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे, जे की आपल्याला पालकमधून आणि भेटत असते. तर याच्या कमतरतेमुळे काय होते, तर अॅनिमिया होत असतो. आणि अॅनिमियाचं लक्षण काय आहे, तर विकनेस हे अॅनिमियाचं लक्षण आहे. त्यानंतर इथे दोन महत्वाचे पॉईंट दिलेले आहेत की वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी, दे शुड बी टेकन डेली इन डाएट, म्हणजे पाण्यात विद्रव्य होणारे जे जीवनसत्व आहेत, जे की व्हिटॅमिन बी आणि सी आहेत, ते शरीरात साठवले जात नाहीत, त्यामुळे ते दररोज आहारातून घ्यावे लागतात. आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आर स्टोर्ड इन द बॉडी, म्हणजे चरबीयुक्त विद्राव्य जे व्हिटॅमिन्स आहेत देखील शरीरात साठवले जातात, जे की ए वगैरे आहेत, आपण वर पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथे थोडीशी जी आहे ती व्हिटॅमिन्सवर माहिती पाहिलेली आहे, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. तर तुम्हाला जे आहे आपल्या सीटेटच्या रिलेटेड अजून जास्त जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि आपण जे आहेत ते कन्फर्म झाल्यानंतर जे आहेत त्या IBPS पॅटर्नचे सायन्सच्या रिलेटेड जे क्वेश्चन कसे येणार आहेत त्याच्यावर अजून व्हिडिओ प्रॅक्टिस घेणारच आहोत. त्यामुळे तुम्ही जे आहे ते म्हणजे टेन्शन न घेता अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. तर थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला.